हॅलो, नमस्कार. मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी, दिलेल्या आशीर्वादासाठी तुमचे खूप मनापासून, हृदयातून आभारी आहे. हा दिवस आहे दुसरा दिवस. सकाळ थोडंसं आम्ही सगळेजणच लेट उठलेलो होतो. कारण आदल्या दिवशी सगळ्यांची झालेली धावपळ किंवा व्यवस्थित झोप न झाल्यामुळे सगळेजण रिलॅक्स उठलो. दादांनी पण या दिवशी थोडंसं लेट जायचं ठरलेलं होतं. यशचं पण तेच होतं. तसं त्यांचं ते कामाचं रुटीन जे आहे ते 2-3 दिवस बिघडलेलंच होतं. असो, आज मी लागलेले आहे नाश्त्याला. कारण आईला म्हणलं गरमागरम मस्त असं तुपातील उपमा जो आहे तो द्यावा करून. ज्यावेळेला ऑपरेशन वगैरे होतं ना, तर त्यावेळेला बऱ्याचपैकी घरामध्ये ना अंडी दिली जातात शिजवून. पण इकडे जर बघायला गेलं तर आता टोटली कितीतरी महिने झाले. माझ्या मते 6 महिने होत आले असतील. आईच्या व्हिडिओमध्ये लास्ट तुम्ही कधी पाहिलं असेल यशसाठी चिकन वगैरे बनवलेलं. कारण तो जिम ट्रेनर आहे आणि त्यांना ना नॉनव्हेज हे लागतंच. पण आता टोटली त्यांच्या घरातलं नॉनव्हेज जे आहे ते पूर्ण बंद झालं आहे. दीदी कोरियाला राहिली, तिकडे मांस खाण्याशिवाय पर्याय नसतं. कारण तिथल्या जेवणामध्ये ना, प्रत्येक जेवणामध्ये ना ते असतंच. मग ते कोण पावडर स्वरूपात वापरू दे किंवा असंच वापरू दे. त्यामुळे तिला तर तिकडे सवय लागली होती आणि पर्याय नव्हता, ते खावंच लागायचं. पण ती जशी इकडं आली ना, तसं तिनं पूर्णपणे म्हणजे नॉनव्हेज सोडलेलं आहे. यश एवढा जिम ट्रेनर असून सुद्धा त्याने प्रॉपर नॉनव्हेज सोडलं. ते म्हणजे गळ्यात माळ आहेत त्याच्या कसल्या, तर मी तुम्हाला दाखवेन. आता काय घेतलेलं नाही मी, नेक्स्ट टाईम कधी गेले तर तुम्हाला दाखवेन. त्यामुळं ना त्यांच्या घरात पूर्ण प्रॉपर नॉनव्हेजचं बंद. मग आता बंद नॉनव्हेज मग द्यायचं काय? अंडी तरी बॉईल करून देऊ शकत नाही. उकडलेलं अंडं खूप पॉवरफुल असतं. म्हटलं आता हिला होता होईल तेवढं तुपाचे पदार्थ, ड्राय फ्रूट वगैरे अशा गोष्टी खाऊ घालूया. ते फोडणीला लगाया लगाया आई सकाळी झोपेत ना आम्हाला न माहित होता उठल्या, पाणी भरायला गेल्या आणि ते चालू होतं ते सगळं अंगावर. म्हणजे काल ऑपरेशन झालंय. ऑपरेशन असं झालंय की बाबा ते आतून पूर्णपणे अजून म्हणतात ना की पूर्ण जखमा असल्यागत आहे. हिला दम निघे ना. तिला म्हणलं मी आहे त्यावर बस, उद्यापासून तुझं तुला बघायचं आहे, तुझं तुला करायचं आहे. एक दिवस तरी माणसानं आराम घ्यावा. नाही सकाळी आणि चहा करून देऊ, पाणी करून देऊ, अरे देवा. अगं पण तुम्ही पण काल दिवसभर अगं असलं तरी पण बघ ना, तू प्रवास जर आता करून हलगर्जीपणा केला ना, तुला आणि पुन्हा मोठं काम लागणार. मग बस वाजवत ते पाण्याचं कोणाला समजत नाही ग. कॉक चालू राहून जातं, पाणी वाहून जातं टाकीतून ना. जाऊ दे तिकडे. पाणी एक दिवस गेलं तर काय बिघडलं पाहून. पण मशीनवर पाणी जातं ना, मशीन खराब होती का त्याने. माझी मशीन म्हणून तर बिघडायला लागली सारखी. ते पाण्यानं काय मग पाणी तिचं जाते ती ना सिस्टम direct. तशी का केल्या? मग आता ते वर टाकी ओव्हरफ्लो झाली ना, हा. ती वरून खाली पाणी येतं मग तिथे जास्त हा, हा, हा. असं येते. काय बघा, घरातल्या बाईला चेन नसते. नाही तर ते बाकीच्या लोकांना ती सवयच नाही ना सोना हा. उठायचे कारण त्याला कधी माहीतच नाही ना तो सगळा प्रकार. कधी तू लावलं पण नाही. नाही कधीच नाही लावलं त्यांना. यशला आहे, यशला माहिती सगळं. यशनं भरलं. मी ज्या दिवशी आली ना हा त्या दिवशी यशनं भरलं. तर तुझं यायचं मला माहित नव्हतं ना. आणि तुम्हाला सांगते मी हिला पण सांगितलं होतं, पण ही अशी बातम्या काढते ना बरोबर, याला फोन त्याला फोन, तिला बरोबर माहित पडतं कुठून काय. मी कोणालाच सांगितलं, मैत्रिणी सुद्धा सांगितलं नव्हतं हिला, पण मला माहिती पोरीची परीक्षा आहे. पण ही एवढी आगाव आहेत ना, काय सांगू तुम्हाला. बघा आता अभ्यास किट्टो करणार आहे मी घरी. असं सेटिंग लावून आल्या की बाबा किट्टोला काहीच करायला नको. म्हणजे आता तिला सुट्टी आहे, पण असं नाही की स्कूल आहे, सुट्टी आहे. तिला खाण्याचं जे आहे ते दादाला सांगितलं सरळ बाहेरून मागवा. तरी पण काल तिनं वेळ होता, म्हणली मी खिचडी करतो. काल खिचडी केली. आता सुद्धा तिचा अभ्यास झाल्यानंतर ती म्हणली माझा अभ्यास झालाय पप्पा, मी तुम्हाला चपाती भाजी करतो. आता सुद्धा तिनं चपाती भाजी दिली करून. आपण जर ठरवलं ना, तर एका दिवसात आपण किचनचा ताबा जो आहे तो मिळवू शकतो. कुठं काय हे माहिती व्हायला एक दिवस बाकी होतो. मला आदल्या दिवशी संध्याकाळीच बऱ्यापैकी गोष्टी माहीत झालेल्या. फक्त काय होतं की जसं तरी डाळी वगैरे थोडीच आपण सगळं उघडून बघितलेलं असतं, त्यामुळे ते एक माहिती करून घेतलं. आता उपमा जो करताय त्याच्यामध्ये तूपच वापरलेलं आहे मी. इथं तेल जे आहे ते एकदम नाच्या बरोबर वापरलेलं आहे. जास्तीत जास्त तूप वापरले. आणि मिरचीचा एक गोंधळ सांगते तुम्हाला. मला इथं सवय आहे ढिगभर मिरच्या घालायची. कारण का, इथली मिरची तुम्ही बघितलेलं आहे, मी कायम म्हणते तिखटच असते. हिला कुठून
तिखट मिरच्या मिळाल्या काय माहीत. त्या तिखट मिरच्या होत्या, मला वाटलं जास्त तिखट झालं का काय, पण नाही, एकदम असं म्हणजे तिला जसं पाहिजे होतं. ती पण थोडंसं असं झणझणीत खाणाऱ्यातली आहे बरं का. असं मिळमिळी जेवण जे आहे ते तिला पण जास्त आवडत नाही आहे, त्यामुळे तिच्या मापानंच ते झालेलं होतं. पण सांगणं एवढंच आहे की ते ना आम्हाला तिखट लागत होतं. आणि आज जो वार होता ना तो शुक्रवार होता. आमचा जो होता तो उपवासच होता. दीदी संतोषी मातेचं व्रत करते, त्यामुळे दीदीचा पण उपवास होता. माझं वैभवलक्ष्मीचं व्रत असतं, त्यामुळे मी भलेही बाहेर राहू कुठे असू दे उपवास पकडते. आणि ज्यावेळेला आपला अडचणीचा काळ असतो बघा 4 दिवस, त्याच्यामध्ये जर शुक्रवार आला तर तुम्ही नाही उपवास पकडला तर चालतो, कारण त्या दिवशी काय म्हणतात ना काहीच हे नसतं. पण आज फक्त मला पूजा मांडून म्हणजे वाचता येत नव्हतं, पण मी उपवास पकडू शकत होते. त्यामुळे मी तो उपवास जो आहे तो खंड करत नाही, कंटिन्यूली ठेवते. माझं व्रत वैकल्यामध्ये जे काय उपवास येतात ते ठेवते. फक्त गावाला जाणं असू दे किंवा अशा पद्धतीनं बाहेर असू दे करते. अडचणीच्या काळातले मात्र मी त्या दिवशी जेवण करते. त्या दिवशी उपवास म्हणजे असं खिचडी वगैरे खाऊन असं धरत नाही. हे मी एवढ्यासाठी सांगितलं की ज्यांना माहीत नाही आहे किंवा ज्यांना कन्फ्युजन असतं नेमकं काय करायचं, तर त्यांच्यासाठी हे मी आज क्लिअर केलेलं आहे. असो, उपमा जो आहे तो तयार झाला. पनीर थोडंसं धुवून घेतलं, कारण ते लूजमधलं पनीर आणलेलं होतं. पनीर खूप सॉफ्ट होतं, छान होतं. माहीत नाही आता कुठला ब्रँड होता. लूजमध्ये असणार म्हटल्यानंतर मग डेअरीमधलं वगैरे असू शकतं. यश आणि आर्यन आणि दादा यांच्यासाठी पनीरची भाजी बनवत आहे. वेळ नाही मिळाला तर तुझा व्हिडिओ बघते आणि मग नंतर आहे ना अरे बापरे, ठेवते सोनाताईच्या हाती का? सोनाताईच्या पटापट रेसिपी वाली आहे, झटकीपट आहे की नाही. हे बघ, हे पण दे. चल मी ते खालीच उतर. नाही काय नाही जास्त आणलं मी, डायरेक्ट हॉस्पिटल मध्ये. मी येणार आहे परत तुला भेटायला रविवारी किंवा सोमवारी येईल. शुगर चेक करायला गेली तिला खूप शुगर. हे घे दीदी, हे दीदी आम्हाला आवडतो. आणि आलूसाठी कॅडबरी. इथेच उतरली मी टॅक्सीने, म्हणून काय आणलं नाही. तोंडवरून प्रेमाने बोलली नाही. घे ना ढोकळा आपण जे करणार. मला एवढा आवडतो. मला कधी नाही, माझ्या हाती तुला जे दिलं असते आरूला दे, आरूला दे. नाही चालत ना ते. यांच्या घरात आंबट नाही आहे ना ते. आरूला पण नाही चालत, आज खायचंच नाही. अरे बापरे. सोनाताईची झाली. तू कोण आहे तुझ्या त्या ओळख करून तुम्ही बघितलंय माझ्या व्हिडिओ मध्ये. रात्री सोनाचा व्हिडिओ तुम्ही 12:30ला बघितला, ती पण पुण्याला गेलेली. सोनाचा व्हिडिओ बघून मला लगेच मेसेज टाकलाय, तुला काय झालंय. तिचं खूप असतं माझ्यावर लक्ष. आणि मी बोलले आहे सोना आलेली आहे, तर ती लगेच मला तिला भेटायला पण आणि मला पण भेटायला. आता हॉस्पिटलवर ती पण आली शुगर चेक करून. खूप सारखे चक्कर मारत असते माझ्याकडे काय पण झालं की. आरू तुला घे. हे दोन्ही पण हाय शुगर पेशंट आहे. ताईला रोज इंजेक्शन घ्यावं लागतात, दिवसाला 3 वेळा घालते ताईला. इन्सुलिन तयारच होत नाही म्हणते. होत नाही. मी हिला सांगते गोड कमी कर. सोना इतकं गोड खाते ना, तुम्हाला सांगते. तू माझ्या वयात असं गोड खात होती? खूप प्रमाणाचे भरपूर खायची. आम्ही इतका गोड चहा करायची. म्हणजे तो आता तुला बनवून दिला ना, याच्यापेक्षा डबल साखर म्हणजे चहा मध्ये असायची. पाहुणे माणसं घर कोणी गेले ना, मला तुझा चहा तूच बनव, आम्हाला येत नाही तुझा चहा म्हणायचं. मग त्यांच्या घरी मला चहा बनवायला लागायचा. एवढं गोड खात होती आई. तुम्ही गोड म्हणजे गोड खाणाऱ्याला शुगर होते म्हणजे होते असं काय नाही. असं नाही होणार 100% कोणाला माझ्या होत्या. प्रमाणाच्या बाहेर गोड जात आहे ना. मला काल ती आपली ह्याची पुण्याची ताई नाही का ग, काय तिथं ताई वनिता ताईचा पण फोन आला. ती पण मला म्हणत होती तू ग गोड खाऊ नको, तिला पण शुगर आहे. बटाट्याचा प्रकार. वनिता ताईला पण शुगर आहे. ती म्हणली आता मला म्हणली मी तोंडावर एवढा कंट्रोल केला. मी आता जाऊन बघ माझ्या रिपोर्टवर आहे 345 आली आहे, कारण काल मी बर्थडे 2 गुलाबजाम खाल्ले. आम्ही 350 शुगर झाली. काय मी बोलली नाही काय काल गुलाबजाम खाल्ले, त्यांनी डोक्याला हात लावला डॉक्टरांनी.
आता काय झालं भारती, मी बोलली काय माहिती काय झालं, मी तुला मशीन मध्ये फोडते, मी घरी जाऊन माझ्या मशीनला आता जेवल्यावर अजून वाढणार, आता जेवलं तरी पण आणि खराब येणार. अरे बापरे, आता रिपोर्ट 2 करणार आहे. तासांनी. करून आले मी आता. 2 तासाचं पण केलं. एकच करतो मी, खाऊन जाते ना सकाळी नाश्ता. आमच्या दोघींचा उपवास त्यामुळे नारळ पाणी मोठ्या प्रमाणात आणलेलं होतं. सोबत आईला सुद्धा सकाळ संध्याकाळ नारळ पाणी 1 महिना झालं सुरू होतं, कारण तिच्या तोंडातलं अन्नच निघालेलं होतं. 1 महिना ती ना जेवली व्यवस्थित, फक्त लिक्विड टाईप जे असेल तेच खात होती. पूर्ण वीक झालेली आहे ती, पूर्ण वीक, कारण 1 महिना तिला जेवण गेलं नाही, प्रॉपर असं काही खाऊ वाटलं नाही. त्यामुळे ती ना ज्यूसवरती, नारळ पाण्यावरती, असं लिक्विड टाईपच जे आहे ना, कुठं संध्याकाळी मग काय तर पोहे बनव, उपीट बनव, अशावरतीच होते. आणि हो, मला कमेंट होते की आता तर ते फिरायला गेलते. तर बघा, फिरायला जाऊन खूप दिवस झाले, ते जुने व्हिडिओ आहेत. तसं तरी तिला ते काय एडिटिंग जमत नाही, टाकायला वेळ नसतो, तब्येतीच्या तक्रारी, त्यामुळे ती काय तेवढं लक्ष देत नाही. ज्या दिवशी दीदीला कधी सुट्टी असेल, काय असेल, त्यावेळेला मात्र ते कधी तर तिला जमलं तर ते मग म्हणतात ना, महिन्याभराचं एडिटिंग करून आताच टाकलं जातं. बाकी प्रॉपर कंटिन्युअली ती काय काम करत पण नाही आणि करणार पण नाही आहे. कारण कसं की बघा, सगळेजण ज्याच्या जिकडे तिकडे कामावर, कोण आहे ते बघायला किंवा तेवढं लक्ष देऊन करायला. आई पण करायला लागली, ती सायलेंटच होता, मी बघितलंच नाही. ऐकू चाललंय मला. काय करताय? मी भैयाची शाळा आज सुट्टी आहे, उद्या पण सुट्टी आहे, मंगळवार पण सुट्टी आहे. त्या घरात आणले की रात्री आणली. यामध्येच मला सागरचा आणि आईचा कॉन्फरन्स कॉल आला. आईची थोडीशी विचारपूस त्यांनी केली आणि त्याच्यानंतर थोडंसं बोलणं झाल्यानंतर मी करत आहे पनीरची भाजी. ऑलरेडी वाटण जे आहे ते करून ठेवलेले, याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर सगळ्याची पेस्ट असते. फक्त ते वाटण जे आहे ते वापरलं तर होऊन जातं. बघा, तुम्ही तयार जर तुम्हाला वाटत असेल कधी करायचं, तेवढा वेळ नसेल तर आईच्या पद्धतीनं वाटण जर करून ठेवलं तर खूप बरं पडतं. आता थोडंसं मी त्याच्यामध्ये पाणी घातलं. महत्त्वाचं एक होतं की बघा, दीदी ना कुठलंच फराळीचं खाणार नाही आहे, म्हणजे नुसतं फळावरती किंवा नारळ पाण्यावरती किंवा मग थोडंसं आपण म्हणतात ना ज्यूस वगैरे करून पिला केळाचा वगैरे, दूध टाकून, एवढ्यावरती दिवसभर राहणार. संतोषी मातेचं कोणी कोणी व्रत केलेलं असेल त्यांना माहीत आहे की याला ना फुल असं फराळ वगैरे खाऊन चालत नसतं. म्हणजे ते एक दिवसभर तिला म्हणतात ना की झालेली 2 दिवस दगदग, आणि त्याच्यानंतर पुन्हा तिला प्रॉपर असं काहीही आजच्या दिवस मिळणार नव्हतं. 5च्या पुढे मात्र ते सोडू शकतात. आणि तिची थोडीशी पूजा पण मी तुम्हाला नक्की शेअर करेन, कारण जे कोणी करतात किंवा ज्यांना कोणाला करायची इच्छा आहे ते सुद्धा ते बघून थोडंसं करू शकतात. असं माझी पनीरची भाजी झाली. त्याच्यानंतर मी आज मस्त असं मूग डाळीचं वरण बनवत आहे. आदल्या दिवशी मी डाळीचं बनवलेलं होतं, पण ह्या दिवशी ना जी मी रेग्युलर केलेली होती, कुठली, मसूर डाळ. मसूर डाळीचं वरण आईला खूप आवडलं, पण ज्या दिवशी व्रत वैकल्य असतं त्या दिवशी ना ती मसूर डाळ जी आहे ती बनवत नाही आहे घरामध्ये. म्हणजे ती मला बोलली तेव्हा मला माहीत झालं, म्हणून मग मी मूग डाळीचं वरण जे आहे ते, आणि हे चवीला पण होतं, फक्त थोडीशी टेस्ट वेगळी लागते. डाळी बदलल्या की टेस्ट बदलते ना, पण चांगलं असतं. इतर डाळीपेक्षा हे पौष्टिक. इतर डाळीनं पित्त वगैरे तर वाढतं, पण मुगाच्या डाळीचं वरण लहान मुलांना सुद्धा आवर्जून दिलं जातं. बघा, आता पनीरची भाजी झालेली काढून ठेवली, त्याच्यानंतर वरण झालं. आता याच्यानंतर मी 2 भाज्या ज्या आहेत त्या फोडणी घालून घेतल्या. एक म्हणजे कांदा पात, कारण पालेभाजी शक्यतो जेवढं होता होईल तेवढं तोंडाला चव आणते ना, म्हणून आईसाठी मी 2 पालेभाज्या बनवल्या. आणि त्याची काम करते बरं. सुट्टी काय, आज हे कामं हे लागली. माझं काय काम. मला भेटायला येते आणि कामं करायला लागतात इकडे. तर आता काय करतात, कुठे काय सगळ्यांचे करून कामं देते. झाली आहे की नाही. तुझी ऑलरेडी झालेली असतात सगळी कामं. सगळं झालं असं इतक्या वेळात माझं. मग 12:30 पर्यंत मला सगळं होतं. यायला लागतं. आईच्या घरी ना ऑलरेडी कामाला एक ताई येतात, एवढ्या छान आणि एवढ्या चांगल्या स्वभावाच्या आहेत. कारण 1 महिना ना आईला काही खाऊ पिऊ वाटलं नाही, तेवढी एनर्जी नव्हती. त्याने घरातील टोटली कामं केली. आई फक्त स्वयंपाक करणार, देवपूजा करणार, साईडला होणार, बाकी सगळं काम त्या ताईने केलेलं आहे. नाही, 2-3 जागणं घेते. ज्या घरात पेशंट असताना त्या घरात सांगते की दर 2 तासाला त्यांना काही ना काहीतरी खायला द्यायचं, मग ते लिक्विड स्वरूपात असू दे किंवा आपलं रेग्युलर असू दे, पण खाणं गरजेचं आहे. इथे आमची काय आता कांदा पात होणार आहे. दीदी आमची किती तुम्ही लाड
खरं तुम्ही काहीतरी एकदम पुण्य केलं असेल आणि तुम्ही अशा घरात जन्मले आणि मला अशा आत्या भेटली. तिने गणपतीला रात्री ते मी पाप केलं तू गोष्ट म्हणली पहिला काय काय आणि मम्मीला म्हणायचो तू ग मम्मी चिडत होती का ते कसले कसे सगळे झाले अगं पी ग बाई दिदे ठीक आहे खालचं तू वरचा आईला दे. काही जणांच्या कमेंट होत्या की मुंबईच्या ताईचं आणि तुमचं नातं काय आहे, तर याचे माझे जुने व्हिडिओ आहेत, तुम्ही जुने व्हिडिओ जरूर बघा. आमचं हे यूट्यूबमधलं नातं आहे, कसं काय हे खूप दिवसाचं आहे, काही आताचं नाही आहे. दुसरी गोष्ट, ज्या आलेल्या भारतीताई तुमच्या पण कमेंट येईल ही आईच्या कोण आहेत, तर तेही नातं जे आहे ते यूट्यूबमधलंच आहे. त्या माझे व्हिडिओ बघत होत्या. त्याच्यानंतर मग आईनं मध्यंतरी सुरू केलेलं होतं आणि तसंच जाता येता दोघीची भेट झाली. तेव्हापासून भारतीताई आईच्या चांगल्या काळात वाईट काळात सगळ्या ह्याच्यात येतात. कुठे देवाला जरी गेल्या तर तिथला प्रसाद वगैरे घेऊन येतात. त्यांना आता सुना आहेत, नातवंड आहेत, म्हणजे आईच्या बरोबर असेल त्यांचं वय. आणि ते म्हणतात ना की आपल्या ज्या त्या वयानुसार आपलं बॉन्डिंग जे आहे ते चांगलं राहतं. आणि त्या ताईसुद्धा लगेच त्यांनी व्हिडिओ बघितला, कारण त्या बाहेर होत्या, तर ते लगेच आल्या बघा आदल्या दिवशी, म्हणजे आज आल्या. असं चला. त्याच्यानंतर मी कांदापात जी आहे ती बनवून घेतली आणि थोडीशी लाल माठाची भाजी. लाल माठ जो असतो ना तो रक्तवाढीसाठी चांगला असतो, आमच्याकडे त्याला पोकळा म्हणतात. तर असं चला ताईनो, मी ह्या व्हिडिओचं इथंच एंड करते. आवडला असेल तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.